महा-डी-बी-टीवर कागदपत्रे सादर करूनही तुम्हाला अर्ज रद्दचा मेसेज येतोय, तर तो कशामुळे येतोय? त्या गोंधळामुळे शेतकरी अक्षरशः त्या ठिकाणी हैराण झालेले आहेत. तर हे नेमकं त्या ठिकाणी महा-डी-बी-टीवर भरपूर जे लागते ते कागदपत्रे सादर त्या ठिकाणी देऊनही अर्जाचा मेसेज का येतोय? याची सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, मराठी साईट या ट्युशनमध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर बघा, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरण अनुदान योजनेतील महा-डी-बी-टी पोर्टलवरील गोंधळामुळे शेतकरी त्या ठिकाणी अक्षरशः हैराण झालेला आहे. कारणही तसंच आहे. कागदपत्रे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी सादर करूनही अर्ज रद्द करण्याची सूचना त्या ठिकाणी दिल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. म्हणजे मेसेजमध्ये रद्द म्हणून हा मेसेज येत आहे. याआधी कधीच असं झालं नव्हतं, पण यावेळी म्हणजे पूर्ण कागदपत्रे जमा करूनही असं येत असल्याचं प्रकार समोर आलेला आहे. तर त्या ठिकाणी पूर्णा नगर येथील एक अल्पभूधारक शेतकरी उमेश महिंगे याची एक 5 HP पेक्षा जास्त पॉवर विडर या घटकासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर निवड झाली होती. मात्र गेल्या 5 महिन्यात त्याने 3 वेळा आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व तशी SMS द्वारे पुष्टी मिळूनही पुन्हा 7 दिवसात कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल असा इशारा त्या ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात त्याला आलेला आहे. म्हणजे असं मेसेजद्वारे त्याला कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचं कारण काय असू शकतं? कारण अपलोड गेल्या 5 महिन्यात 3 वेळा, म्हणजे पहिल्या 2 वेळा त्यांनी अपलोड केलं त्यावेळेस त्याला सक्सेसफुली दाखवलं असून सुद्धाही परत 7 दिवसात त्या ठिकाणी त्याला अपलोड न केल्यास अर्ज रद्द होईल असं देखील सांगण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणी बघा काय म्हणणं आहे. तर त्या ठिकाणी उमेश महिंगे हे शेतकरी पूर्णानगरमधील आहेत. तर ते काय म्हणते, तर मी गेल्या 5 महिन्यात 3 वेळा डॉक्युमेंट सादर केले. 2 दिवस आधी 9 जानेवारीपर्यंत पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करा, नाहीतर आपला अर्ज रद्द करण्यात येईल असा सूचना त्या ठिकाणी मेसेजद्वारे देण्यात आली. त्यामुळे अशा आता किती वेळा कागदपत्र अपलोड करायचा प्रश्न आता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, अशी त्या ठिकाणी उमेश महिंगे या शेतकऱ्यांनी सांगितलेली आहे. तर त्या ठिकाणी दुसरीकडे श्यामसुंदर ठाकरे या शेतकऱ्याने काय सांगितलंय बघा, कृषी विभागाच्या पाहणीनंतरही होमनी अळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या, अशी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी मागणी केली. यावर तालुका कृषी अधिकारी भातकुली या ठिकाणच्या भातकुलीच्या ज्या तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले ते काय म्हणतात बघा, आत्तापर्यंत अशी तक्रार कधीच आलेली नव्हती. कदाचित ही पोर्टलवरील तांत्रिक अडचण असेल. लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करून त्या ठिकाणी अडचण दूर केली जाणार आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे.